हरिओम. अध्याय 3, ओवी क्रमांक 181 ते 191. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. परंतु हे महाबाहो अर्जुना, गुण आणि कर्म यांच्या विभागांचं ती आपल्याहून भिन्न आहेत हे तत्व जाणणारा गुण गुणांच्या ठिकाणी प्रवृत्त होतात, म्हणजेच इंद्रिय विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होतात असं समजून आसक्त होत नाही. जे तत्वज्ञानियांच्या ठाई तो प्रकृती भावो नाही, जेथ कर्म जात पाही निपजत असे. ते देहाभिमानु सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्म बंधाना कळती. जैसा का भूत चेष्टा गभस्ती घेपवेना. तुझ्या हिताची गोष्ट ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात तिच्याशी ब्रह्मनिष्ठांचं तादात्म्य नसतं. ते देहाचा अभिमान टाकून गुण आणि गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे त्यांचं उल्लंघन करून देहामध्ये उदासीनतेने राहतात. म्हणून सूर्याच्या प्रकाशात जरी प्राणीमात्रांचे सर्व व्यवहार होतात तरी सूर्य हा त्यांच्या कर्माने जसा लिप्त होत नाही तसे हे शरीरधारी जरी असले तरी ते कर्मबंधाच्या ताब्यात जात नाहीत. प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालये. प्रकृतीजन्य गुणांनी मोहित झालेले लोक गुणांच्या कर्मांच्या ठिकाणी आसक्त होतात. सर्वज्ञ पुरुषाने त्या असर्वज्ञ मंदबुद्धी पुरुषांना चाळवू नये. एथ कर्मी तोची लिंपे जो गुण संभ्रमे घेपे प्रकृतीचे आटोपे वर्ततु असे. इंद्रिये गुणाधारे राहाटती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादीजो. या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो तोच कर्मात बद्ध होतो. गुणांच्या योगाने इंद्रिय आपापले व्यापार करतात. त्या दुसऱ्यांनी म्हणजे गुणांनी केलेल्या कर्मांचा कर्तेपणा जो बळेच आपणाकडे घेतो तो कर्मात बद्ध होतो. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेवून माझ्या ठिकाणी सर्व उचित कर्मे समर्पण करून निरीच्छ आणि निरहंकार होऊन
संशयरहित असा तू युद्ध कर. तरी उचित कर्मे आघवी, तुवा आचरोनी मज अर्पावी. परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. हे कर्म मी करता, का आचरेन या अर्था. ऐसा अभिमानु झणे चित्ता, रिवो देसी. तुवा शरीर परानो हावे, कामना जात सांडावे. मग अवसरोचित भोगावे, भोग सकळ. आता कोदंड घेऊनी हाती, आरूढ पायी रथी. देई आलिंगन वीरवृत्ती, समाधाने. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी. यया भारा पासोनी सोडवी, मेदिनी हे. आता पार्था निशंकु होई, या संग्रामा चित्त देई. एथ हे वाचूनी काही, बोलो नये. तरी सर्व विहित कर्मे करून ती तू मला अर्पण कर, परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. हे विहित कर्म मी त्याचा करता, अथवा अमुक कारणाकरता मी त्या कर्माचं आचरण करीन, असा अभिमान तुझ्या चित्तात कदाचित येईल, तर तो येऊ देऊ नकोस. तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस. सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे. आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. या जगात तू आपली कीर्ती रूढ कर आणि आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. आता अर्जुना, संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलूच नकोस. हरि ओम.